मर्डर प्रकरणी IMA यानं जाहीर केलेला संप सुरू, तर OPD आणि OT सेवांवर देखील परिणाम होण्याची शक्यता। आतापर्यंत 96 लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहिणीचे पैसे जमा झाल्याची सरकारची माहिती। आज अधिकृतपणे लॉन्च सोहळा। पिंपरी चिंचवडच्या जागेवरून महायुतीत वाद, पार्थ पवार आमदार अमित गोरखे आमने सामने, तर पार्थ पवार यांनी महायुतीत खडा टाकू नये, भाजप आमदार अमित गोरखेंचा इशारा। नाशिकमध्ये घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी बोलावली आहे महत्त्वाची बैठक। भुसेंचं नागरिकांना शांततेचं आवाहन। अटल सेतूवर आत्महत्या करणाऱ्या तरुणीला नवी मुंबई पोलिसांनी जीव धोक्यात घालून वाचवलं। व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांचं कौतुक। पुणे मेट्रोच्या एक्सटेन्शनसाठी केंद्राकडून 295 कोटी रुपये मंजूर, तर ठाण्यातल्या मेट्रोसाठी 12,000 कोटींची तरतूद। मोदी कॅबिनेटचे 2 मोठे निर्णय। बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांचा नरेंद्र मोदींना फोन, हिंदूंसह सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचं आश्वासन। मोदींचं ट्विट। स्वीडननंतर आता पाकिस्तानमध्येही एमपॉक्सचे 3 रुग्ण आढळले, एकाचा मृत्यू, तर हैदराबाद नंतर आता तमिळनाडूतील एअरपोर्ट आणि पोर्ट अलर्ट मोडवर। उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक ट्रेन रुळावरून उतरली, साबरमती एक्सप्रेसला अपघात, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा राहुल गांधींच्या BKCतील मेळाव्यावर आक्षेप, सायन ब्रिज बंद केल्यानं जाम होण्याची भीती, 20 ऑगस्टला सभा।